सुंदरी सानस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. रूप सुंदरी सानस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. तुझ्या मनातलं हितगुज, तुझ्या मनातलं गुपी, तुझी सुख तुझी दुःख सांग तू तुझ्याच अंगणात. कधी गप्पा, कधी मस्ती, कधी थट्टा, कधी मस्करी. रूप सुंदरी सानस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. मग अशाच एका वळणावर विचारीत तुला मस्त प्रश्न, देशील तू त्याची सहजच उत्तर. तेव्हाच जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा, कारण तू आहेस रूप सुंदरी सानस भोळी अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा. नमस्कार. साखरेचं खाणार त्याला देव देणार असं आपल्याला म्हणतात. साखरेचा गोडवा असतो, गुळाचा गोडवा असतो, फळांमधला वेगवेगळा गोडवा असतो. पण हा गोडवा जरी वेगवेगळा असला ना तरी अमृतामधला गोडवा काय असतो हे आपण कधी ऐकलंय का किंवा कधी चाखलंय का? अमृतामधला गोडवा काय असतो हे कंठाने जिने सिद्ध केलंय अशी आपली लाडकी मैत्रीण सुप्रसिद्ध गायिका अमृता नातू आणि तिचा पतिदेव पंकज नातू यांना आपण आज आमंत्रित केलंय. स्वागत करूया अमृता. हाय, किती दिवसांनी भेटले. मस्त मस्त मस्त. पंकज हाय, मस्त वेलकम. आज मला वाटतं पहिल्यांदाच पंकज तू असा खुले दिल से आज बोलायला आलेला आहे आणि तू घाबरू नकोस. हम तुम्हारे साथ है. बापरे, स्मिता मला टेन्शन देऊ नकोस. अरे नाही 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 नाही, हे म्हणत पंकज म्हणजे कमळ, कमळ आणि त्या कमळामधलं हे अमृत असं म्हणून ते इतकं छान जमलेलं आहे ना. अमृता पंकज. मला वाटतं आपण गप्पा मारूया नक्की मस्तपैकी. पण त्याआधी मला तुलाही कॉम्प्लिमेंट द्यायचे स्मिता. तू इतकी छान दिसतेस, ग्लॅमरस दिसतेस एकदम. आणि हा सेट फार क्यूट आहे तुमचा. क्यूट आहे ना. बघ म्हणजे तुझ्या आगमनासाठी आम्ही अशी जय्यत तयारी केलेली आहे. तर मला वाटतं अमृता ते सगळे माझ्या काय म्हणतात त्याला रसिक प्रेक्षक आणि माझे मित्रमैत्रिणी अशा तुझ्या आगमनासाठी सज्ज आहेस. तर हॅव अ सीट. हॅव अ सीट. थँक्यू सो मच. थँक्यू. अमृता, अमृताहुनी गोड नाव तुझे देवा असं असं मी म्हणते. पण मला वाटतं आपल्या या सगळ्या छान अशा घरेलू वातावरणाची सुरुवात तुझ्या अशा अमृताहुनी गोड अशा कंठाने कर बरं. माय प्लेजर. माझा अमृता म्हणून एक अल्बम रिलीज झालाय मागच्याच महिन्यात. त्यातलं एक गाणं तुला ऐकवते खास. आवडलं तर मला लगेच फीडबॅक दे त्याचा. मी आणि आमचे सगळे तयार आहोत तुला लगेच वन्स मोर द्यायला. थर थर हाले पान मनाचे हाय, थर थर हाले पान मनाचे, पवन गुणगुणे गीत कुणाचे, पवन गुणगुणे गीत कुणाचे, श्यामल श्याम आर्त विराणी, सांज सलोनी सांज सुहानी. वन्स मोर वन्स मोर वन्स मोर. पण ह्या गाण्याला नको, आपण सातत्याने नवीन नवीन गाणी ऐकायची. वन मोर असं करूया आपण. वन मोर. अमृता, ह्याचा एक फील एकदम वेगळा आहे का असा थोडासा ठुमरी आणि अशा अंगाने जाणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल असं मला सांगायचं की माझ्या अल्बमची सगळी गाणी पुण्याचे कवी वैभव जोशी यांनी लिहिलेली आहेत. आणि एकच गाणं कवी मनीष राज म्हणून त्यांचं एकूण 7 गाणी आहेत. आता मी जे गाणं गाऊन दाखवलं तुला ते संगीतकार आहेत त्याचे जसपाल मोनी. तर ते दिल्लीचे आहेत प्रॉपर. आणि त्यांच्याबरोबर माझं हिंदी गाण्यांचं खूप असोसिएशन आहे. म्हणजे त्यांच्याकडे मी हिंदी बरीच रेकॉर्डिंग करत असते. तर मग हे कॉम्पोजिशन मला खूप आवडत होतं. मी त्यांना म्हणलं की तुमची हरकत जर ही चाल मला हवी आणि ह्याच्यावर मी मराठी शब्द लिहून घेऊ चालेल का? तर त्यांनी परवानगी दिली आणि इतकं छान गाणं जमून आलंय. हो, आणि नाव पण छान अगदी अमृता ठेवलंस तू. आता सिद्ध झालेलं आहे की ते का इतकं छान आहे. पण माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना सांगायचं आहे आणि त्यांना अगदी खोटं वाटणार आहे हे सांगितल्यावर, पण आज ती इथे आलेली आहे. या मुलीला गाण्याची 10वी पर्यंत आवडच नव्हती, म्हणजे म्हणायचंच नव्हतं वगैरे असं काहीतरी आहे. नाट्य पंढरी सांगली आणि इंदिराबाई खाडीलकरांची नात
आणि हे असं कसं बोलू शकतेस तू? ऐक हे मला अगदी घरी घरी गेल्यासारखं वाटलं मला अगदी, की असं कसं म्हणू शकतेस तू वगैरे. मी खूप ऐकलं लहानपणी, पण का कोणाच ठाऊक. आणि माझ्या घरी म्हणजे संगीताशिवाय दुसरा विषयच नव्हता. तुलाही माहिती आहे ते. म्हणजे माझी आजी इंदिराबाई खाडीलकर, नंतर माझी आत्या प्रतिभा परांजपे, नंतर माझी आई मंजुश्री खाडीलकर जी कीर्तनकार आहे आंतरराष्ट्रीय, माझी चुलत बहीण वर्षा भावे, माझा भाऊ त्यागराज आणि माझे वडील श्रीकांत खाडीलकर, ज्यांना भयंकर संगीताची आवड. भांडायचा पण ह्याच्यातच ना, म्हणजे शक्य आहे की असं त्यांच्यात. आणि मीच कशी अशी, म्हणजे मला ऑडमॅन आउटच होते मी अक्षरशः. आणि मला अजिबात गाण्याकडे रुची नव्हती म्हणजे माझी. आणि मला नृत्याची आवड होती लहानपणापासून. तर मी सांगलीत बद्रीप्रसाद कुलकर्ण्यांकडे कथ्थक शिकत होते सिन्सिअरली. पण मी तो क्लास कधी बुडवायचे नाही, अगदी सिन्सिअरली जायचे. नव्हतं आवडत. हे काय उत्तर काय तुला एक्सप्लेन करू मी. नाही आवडलं. पण मग असा काय टर्निंग पॉइंट आला? मला वाटतं मास्टर अविनाश हे तुला गुरुच्या रूपात भेटले. आणि एक मात्र मी गोष्ट सांगू इच्छिते स्मिता, की मला जरी गाणं आवडत नसलं तरी घरात इतका फोर्स होता त्याचा, की नाही तुला शिकावंच लागेल, तुला बसायचंच आहे. त्यामुळे पट्टी घेऊन छडी घेऊन जेवढं साम दाम दंड सगळं करता येईल तेवढं माझ्या वडिलांनी केलं आणि मी बसायचे. आणि मग जबरदस्ती माझ्या अपरोक्ष स्पर्धेत नाव घालून येणे, मग मला ते न्यायचे फरफटत, की नाही आता नाव घातलं तर आता जायलाच पाहिजे वगैरे. आणि काय व्हायचं, मी स्पर्धेत भाग घ्यायचे आणि मला पहिलाच नंबर यायचा नेमका. किंवा शाळेत पण मग असं होत गेलं. पण समहाव तरी माझं रुची म्हणतात तशी नव्हती झाली. त्याच सगळ्या छेडी प्रकरणामध्ये एकदा माझे वडील मला अचानक देवल स्मारकच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. आणि असं आमचं ठरलं होतं की काहीतरी मला ड्रेस वगैरे घेणार होते ते, त्या अमिशानी मला घेऊन गेले होते ते. तुला ड्रेस आणि आम्ही गेलो आणि मला वाटलं बाबांचं काहीतरी काम असेल आणि मग नंतर आपल्याला जायचं इथनं. आणि मग बोलणं बिळणं त्यांचं काय काय झालं. तिथे मी लांबून बघत होते की एक अत्यंत गोड दिसणारे आजोबा बसलेत तिथे, खूपच गोडसर असे. आणि मी बघत होते त्यांच्याकडे. मग कुठल्या तरी एका पॉइंटला शेवटी बाबांनी त्यांना गाणं म्हणून दाखव म्हणलं हे काहीतरी वेगळंच चाललंय बरं काही ते. मग मी म्हणून दाखवलं गाणं आणि मग त्यांनी सांगितलं की येस. कुठलं गाणं ग? अगदी मास्टर अविनाश इतके इम्प्रेस व्हावेत असं कुठलं गाणं होतं? मला मंगेशकरांच्या गाण्यांची लहानपणापासून खूप आवड आहे. मी ती गाणी सारखी मी म्हणायचे, बसवली जायचे. तर चांदण्यात फिरताना माझा धरला साथ, हे मी त्यांना म्हणून दाखवलं होतं गाणं. आणि त्यांनी सांगितलं की मला आवडली, हीच शारदा होणार आता नाटकाची. तर मला वाटतं की शारदेचा सेट असा तयार आहे असं समज. आणि ती शारदा अवघे पाहुणेशे वयमान असं घरात नटखट हे करून सगळ्या पेपरमधून तुझी जी काय त्यावेळेला तुला उचलून घेतलं सगळ्यांनी आणि सगळ्यांना मराठी संगीत रंगभूमीची एक उत्तम अशी गुणी गायिका अभिनेत्री असं म्हणून तुझं जे कौतुक झालं ते आता इथे असं जाणवतंय मला असं. तर त्या ह्याच्यामध्ये तू आम्हाला ती शारदा दाखव. साभिनय. सदय शांत अससी मरणा, सदय शांत अससी मरणा, भीती तुझी वाटेना, भीती तुझी वाटेना, सदय शांत अससी मरणा, सदय शांत अससी मरणा. आहा, सुंदर सुंदर सुंदर.